नमस्कार मित्रांनो, वी आर हाफ वे इन टू 2023 अँड इट्स नाव ऑर नेव्हर. कशासाठी? टू स्टार्ट थिंकिंग अबाउट व्हॉट विल कम इन द नेक्स्ट फ्यू मंथ्स. हे बघा मित्रांनो, कुठले नवीन चॅलेंजेस किंवा कुठले नवीन चेंजेस आणि इन्स्पिरेशन्स आपल्या समक्ष येतील या येणाऱ्या 7 महिन्यात हे आपल्याला अजिबात सांगता येणार नाही. गोल सेट करणे हे अतिशय गरजेचे आहे. आणि आता हे बघा, गोल सेट करणे तुम्हाला खूप सिंपल वाटत असेल तरी या सिंपल गोल सेट करण्यासाठी तुम्हाला खूप इंटिग्रेट प्लॅनिंग करावं लागतं आणि त्या इंटिग्रेट प्लॅनिंगचा फेअर एक्झिक्युशन सुद्धा आपल्याला करावं लागतं. कुठल्याही प्लॅनचा सक्सेस त्याच्या प्लॅनिंग स्टेजवरच डिपेंडेंट असतं. म्हणजे या पर्टिक्युलर प्लॅनचा काय आउटकम येणार आहे आणि आपलं वर्ष कसं जाणार आहे हे आपल्याला प्लॅनिंग स्टेजमध्येच कळून जातं. तुम्हाला खूप कॉम्प्लिकेटेड वाटत असेल, परंतु हे अजिबात कॉम्प्लिकेटेड नाहीये. जस्ट एक प्लॅन तयार करा आणि शिस्तीत त्या प्लॅनला फॉलो करा अँड ट्रस्ट मी, यू विल बी अमेज्ड बाय द रिझल्ट. चला मित्रांनो, आज एक शपथ घेऊया की आपण आपले पर्सनल फायनान्सेस इम्प्रूव्ह करणार आहोत बाय सेटिंग गोल्स इन स्टोन. परंतु त्याआधी जर का तुम्ही आतापर्यंत सबस्क्राईब बटन दाबला नसाल तर कृपया करून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, हिट द बेल आयकन अँड ऑल्सो डोंट फॉरगेट टू लाईक आवर व्हिडिओज. कारण आम्ही तुमच्यासाठी क्वालिटी कंटेंट पोस्ट करतो ऑन पर्सनल फायनान्सेस अँड इन्व्हेस्टमेंट वीकली, जेणेकरून तुम्ही आपले स्वतःची वेल्थ क्रिएट करू शकता. चला मित्रांनो, बघूयात की ते टॉप काय प्लॅन्स असायला पाहिजेत जे तुम्हाला तुमच्या पर्सनल फायनान्सच्या प्लॅनिंगमध्ये इनकॉर्पोरेट करायचाच आहे. सर्वप्रथम आपण बघूया बजेटिंग. बजेटिंग हे अतिशय गरजेचं आहे आणि त्यावर तुम्हाला नेहमी लक्ष द्यावं लागेल. चला समजून घेऊया हे बजेटिंगचा अर्थ काय असतं. हे बघा, बजेट म्हणजे याचा अर्थ असा नाही की मी तुम्हाला अजिबात स्पेंडिंग करू देणार नाहीये. इट इज सिम्पल. बजेट म्हणजे की आपण आपला विचार करून त्यानंतर कुठले एक्सपेंडिचर करावा. म्हणजे आपले पैसे कसे येणार आहेत, कुठं जाणार आहेत आणि त्यानंतर तुमच्याकडे किती उरणार आहेत आणि त्यापैकी किती एक्सपेंडिचर करावा, कुठं एक्सपेंडिचर करावा, कसा करावा, या सगळ्या प्लॅनिंग स्टेजमध्येच तुम्हाला क्लिअर असायला पाहिजे तुमच्याकडे. आणि यासाठी तुम्हाला बजेट बनावं लागणार आहे. आता तुमच्यापैकी बरेच लोक विचार करत असतील की एक एफिशियंट बजेट कसं बनवावं. हे बघा, उत्तर खूप सोपं आहे. स्टेप नंबर 1, एक लिस्ट तयार करा टोटल इन्कमची. तुम्हाला कुठून कुठून काय इन्कम येणार आहे ते तुम्हाला एक लिस्ट बनवावी लागणार आहे. स्टेप नंबर 2, या इन्कम मधनं किती पर्सेंटेज तुम्हाला सेव्ह करायचं आहे हे निर्धारित करा. आणि यासाठी तुमचे जे प्रेझेंट रिक्वायरमेंट्स आहेत किंवा तुमचे जे फ्युचरमध्ये रिक्वायरमेंट्स येणार आहेत त्या सगळ्या रिक्वायरमेंट्सला कन्सिडर करून त्यानंतर आपल्या सेव्हिंगचा जो पर्सेंटेज किंवा अमाऊंट असेल ते तुम्ही निर्धारित करा. आणि त्यानंतर स्टेप नंबर 3, आता आपल्या टोटल इन्कम मधनं सेव्हिंग मायनस करा आणि तुमच्या हातात जी इन्कम उरली आहे ती आहे तुमची डिस्पोजेबल इन्कम. आता हा जो अमाऊंट आहे याला तुम्ही अप्रोप्रिएटली खर्च करू शकता, परंतु या पैशालाही तुम्हाला एफिशियंटली खर्च करावा लागणार आहे. अदरवाईज काय होईल, तुमचा जो सेव्हिंग आहे तो उगीच अफेक्ट होणार जर का तुम्ही ओव्हर एक्सपेंडिचर केलात तर. कुठल्याही बजेटिंग करत असताना जो सर्वात महत्वपूर्ण पॉइंट असतं ते असतं आपल्या एक्सपेन्सेसवर ट्रॅक ठेवावा. तुमचे जे मंथली एक्सपेन्सेस आहेत जर का तुम्ही ते प्रॉपरली ट्रॅक करत असाल तर तुम्ही आपले एक्सपेन्सेस एफिशियंटली मॅनेज करू शकणार. परंतु जर का तुमचे ॲडहॉक खूप जास्त एक्सपेन्सेस झालेत किंवा न विचार करता जर का तुम्ही काही एक्सपेंडिचर केला तर अशा वेळेस तुमची बजेटिंग हालून जाईल. मित्रांनो, बजेटिंगचा सर्वात मोठा ऍडव्हान्टेज काय माहिती आहे का? तुमचे जे अननेसेसरी एक्सपेन्सेस असतात ना ते रिड्यूस होतात. फॉर एक्झाम्पल, समजा तुम्ही आपला एक शॉपिंग ऍप उघडला आणि त्यात तुम्हाला माहिती पडलं की नवीन आयफोन लॉन्च झालेला आहे ज्यासाठी तुम्ही थांबले होते. जसंच तुम्हाला माहिती पडलंय की नवीन आयफोन आलाय, आता तुमच्या मनात फक्त एकच गोष्ट चालू आहे, काय, माझा एक्झिस्टिंग फोन खूपच वाईट आहे, हे बघा किती हँग होत आहे, हे बघा इथून तुटलंय, हे बघा हे खराब आहे, बॅटरी नाही चालत राव याची. आता तुम्हाला काय वाटतंय की आता मी ना नवीन फोन घेऊन घेतो. काही दिवस तुम्ही विचार विवश करता आणि फायनली तुम्ही बाय नावच्या बटनवर क्लिक करून ह्या मोठ्या एक्सपेंडिचरला आपल्या आयुष्यात आणतात. आता काय झालंय, हा जो मोठा एक्सपेंडिचर आहे हा एक रॅश डिसिजन होता आणि ह्यामुळे तुमचा जो रेग्युलर मंथली एक्सपेन्सेस आहेत ते खूप वाढलेत. आता यासाठी तुम्ही आपल्या क्रेडिट कार्डला वापरणं चालू करता आणि म्हणून अजून तुम्ही डेट मध्ये जातात आणि असं करून तुमची डेट जी आहे ती तुमच्यावर हावी होऊन जाते. ही जी सिच्युएशन आली ना आता तुमच्या समक्ष, ही अवॉइड केली गेली असती जर का तुम्ही आपला बजेट बनवला असता तर. जर का महिन्याच्या स्टार्टिंगलाच तुम्ही जर का आपला बजेट बनवला असता तर तुम्हाला माहिती असलं असतं की तुमच्याकडे पैसेच नाहीये आयफोन मध्ये स्पेंड करण्यासाठी. आणि आयफोन घेण्यासाठी तुम्ही एक वेगळी सेव्हिंग सुद्धा चालू करू शकता, जेणेकरून जेव्हा आयफोन लॉन्च होईल त्यावेळेस तुमच्याकडे एक सेव्हिंग असणार आहे टू अफोर्ड दॅट आयफोन.
आणि म्हणून आपले स्पेंडिंग्स आपल्या इन्कमशी अलाइन व्हायला पाहिजे आणि यासाठी तुम्हाला बजेटिंगची गरज पडणारच आहे. चला मित्रांनो, अजून एक गोष्टी संदर्भात आपण बोलणार आहोत, ते म्हणजे बोरो वाइजली अँड रिपे ऑन टाइम. हे बघा, जर का तुम्ही लोन नसाल घेत तरी तुमच्या मागे डेट नक्कीच असणार आहे. कशामुळे? क्रेडिट कार्ड आहे ना तुमच्याकडे. जेव्हा तुम्ही क्रेडिट कार्ड वापरता तुम्हाला खूप चांगलं वाटतं, माहितीये का, की अरे मी किती मोठा एक्सपेन्स केला आणि माझ्या अकाउंट मधनं काही पैसे गेलेले नाही. परंतु जेव्हा त्या क्रेडिट कार्डचं बिल येतो त्यावेळेस आपला बजेट नको व्हायला. या गोष्टीचं पण आपल्याला लक्षात ठेवावं लागणार आहे. काही गोल्डन रूल्स बघूयात क्रेडिट कार्ड मॅनेजमेंटसाठी. म्हणजे जर का तुम्हाला इफेक्टिव्हली आपला क्रेडिट कार्ड मॅनेज करायचं आहे तर अशा कुठल्या गोल्डन रूल्स आहेत जे तुम्हाला नक्कीच फॉलो करावं लागणार आहे. चला बघूया. नंबर 1, तुमच्याकडे खूप मोठी क्रेडिट लिमिट आहे, परंतु याचा अर्थ नाहीये की तुम्ही त्या क्रेडिट लिमिटचा वापर करावाच आणि प्रत्येक ठिकाणी त्या क्रेडिट कार्डला स्वॅप करत बसावा, कारण काही दिवसानंतर तुम्हाला बिल सुद्धा पे करायचे आहेत. बरोबर ना? बिलिंग सायकल नंतर तुम्हाला बिल येईल ना. कुठल्याही परिस्थितीत आपल्या क्रेडिट लिमिटला एक्सीड करू नका. तुम्हाला त्यावर एडिशनल चार्जेस अदरवाईज पे करावे लागतील आणि कधीही कुठल्याच परिस्थितीमध्ये हे जे मिनिमम अमाऊंट ड्यू असतं ना क्रेडिट कार्ड बिल मध्ये, ते कधीही पे करावा नाही. हे तुम्हाला आतासाठी खूप चांगला वाटत असेल की माझी डेट एवढी मोठी आहे परंतु मला फक्त एक मिगर अमाऊंट पे करावं लागतंय मिनिमम अमाऊंट म्हणून, परंतु असं केल्याने तुम्ही एक खूप मोठ्या डेट स्पायरल मध्ये एंटर करणार आणि यामधनं बाहेर पडणं हे खूप अवघड आहे. कधीही स्टेप नंबर 4, आपला जो क्रेडिट कार्ड बिल आहे वेळेवर पे करा आणि यासाठी काही फीचर्स आहेत. फॉर एक्झाम्पल अलर्ट्स किंवा ऑटो पे हे तुम्ही चालू करा, जेणेकरून तुम्ही अजिबात आपले बिल वेळेवर म्हणजे पे करणं विसरणार नाही. ओके, असं केल्याने तुम्हाला कुठल्याही प्रकारचे एडिशनल इंटरेस्ट किंवा चार्जेस पे करावे लागणार नाही. ओके, त्यानंतर मित्रांनो, तुम्ही लोन संदर्भात पण ऐकला असाल की लोन घेणे तुम्हाला खूप सोपे वाटत असेल की जर का तुम्हाला नवीन कार घ्यायची असेल तर काय झालं, कार लोन घेऊन घेऊ आपण, त्यावर व्हेरियस ऑफर्स पण आहेत, मला इंटरेस्टिंग इंटरेस्ट रेट भेटतंय, नाही का. परंतु कुठलाही लोन घेण्या अगोदर, कुठलाही शायनी ऑफर एक्सेप्ट करण्या अगोदर आपल्याला स्वतःचा जो पर्सनल फायनान्स आहे, आपले जे एक्झिस्टिंग कमिटमेंट्स आहेत, आपला जो बजेट आहे, या सगळ्या गोष्टींना कन्सिडर करून त्यानंतर आपल्याला डिसिजन आपण घेऊ शकतो की वेदर वी शुड टेक दिस कार्ड लोन ऑर नॉट. कारण आपल्याला माहिती पाहिजे ना की हा लोन मी अफोर्ड करू शकणार आहे की नाही. कुठलाही ह्यूज कमिटमेंट साइन करण्या अगोदर मला तरी खात्री पाहिजे ना की मी या कमिटमेंटला फुलफिल करू शकणार आहे. यासाठी आय नीड टू अंडरस्टँड माय ओन फायनान्सेस. मला स्वतःचे एक्सपेन्सेस ट्रॅक करावं लागणार आहे, आपल्या बजेटला बघावं लागणार आहे आणि या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर मी कुठलाही लोन डॉक्युमेंट साइन करू शकतो. हे बघा, डोंट एव्हर जम्प टू कन्क्लुजन्स. थिंक ट्वाइस और थ्राइस इवन 4 टाइम्स बिफोर साइनिंग एनी डॉक्युमेंट. चला मित्रांनो, आता तिसऱ्या गोष्टींसंदर्भात बोलूया, दॅट इज रिबॅलन्सिंग युअर पोर्टफोलिओ. चला मित्रांनो, आता समजून घेऊया की हे पोर्टफोलिओ रिबॅलन्सिंग म्हणजे काय. जेव्हा आपण आपले पैसे इन्व्हेस्ट करतो तेव्हा आपण निर्णय घेतो की आपले किती पैसे डेट सिक्युरिटी मध्ये असणार आहे, किती पैसे इक्विटीज मध्ये. म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल, जर का तुम्ही शाय इन्व्हेस्टर असाल ज्याला अजिबात रिस्क घ्यायची नसेल, तर मेजॉरिटी जो तुमचा पैसे आहेत ते तुम्ही अशा फिक्स्ड इन्कम इन्स्ट्रुमेंट मध्ये टाकणार जिथं रिस्क खूप कमी असणार आहे ऍज कम्पेअर टू इक्विटी, कारण इक्विटी खूप वोलाटाईल असतं ना. किंवा जर का तुम्ही यंग इन्व्हेस्टर असाल तर अशा वेळेस तुम्हाला रिस्क घेण्यात काही अडचण नाहीये, तुम्ही ह्यूज रिस्क घेऊ शकता आणि म्हणून तुमचे जे सबस्टॅन्शियल पोर्शन ऑफ सेव्हिंग्स आहेत ते तुम्ही इक्विटीज मध्ये टाकू शकता आणि खूप कमी अमाऊंट तुम्ही बॉन्ड्स मध्ये टाकतात. तर तुमचं एक्झॅक्ट अलोकेशन ऑफ पोर्टफोलिओ काय आहे ते तुमच्या रिस्क टेकिंग ॲबिलिटीवर, तुमच्या एजवर, तुमचा गोल काय आहे आणि तुमचे रिक्वायरमेंट्स काय यावरती डिपेंडंट असतं. समजा तुम्ही असे काही इन्व्हेस्टर आहात ज्यांनी 60% आपलं इन्व्हेस्टमेंट इक्विटीमध्ये ठेवलंय आणि रिमेनिंग 40% जे आहे ते डेटमध्ये. आता अज्युम करा की तुमची जी इक्विटी इन्व्हेस्टमेंट आहे ते गेल्या वर्षी खूप चांगली परफॉर्म केलंय त्यांनी आणि तुमचं डेट इन्व्हेस्टमेंट आहे तो नॉमिनली, नाही का, जसं डेट परफॉर्म करतो तसं नॉर्मली त्यांनी परफॉर्म केलेलं आहे. वाईट सुद्धा नाही पण खूप चांगला पण नाही. तर आता तुमचा जो पोर्टफोलिओचा एक्सपोजर आहे तो इक्विटीज मध्ये खूप वाढला असेल कारण इक्विटीनी चांगला परफॉर्म केलेला आहे आणि म्हणून तुमचा जो 60-40चा रेशो होता तो आता बिघडलाय. आणि जर का तुम्हाला आपल्या पोर्टफोलिओला परत 60-40 स्ट्रक्चर मध्ये आणायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला काहीतरी इक्विटी एक्सपोजर कमी करावा लागणार आहे. तुम्हाला डेट सिक्युरिटीज मध्ये इन्व्हेस्टमेंट वाढावा लागणार आहे. अशा केल्याने काय होईल, परत ते 60-40चा रेशो तुम्ही अचीव्ह करू शकणार. हे तुम्हाला खूप फॅन्सी वाटत असेल परंतु रिबॅलन्सिंग म्हणजे अजून काय नाही, तुम्ही फक्त
फक्त आपला जो पोर्टफोलिओ आहे त्याला परत तुमच्या रिक्वायरमेंट अनुसार रिबॅलन्स करत आहात, नथिंग एल्स. आता रिबॅलन्सिंग करत असताना तुम्ही अजून एक गोष्टी काय करू शकता की तुमचे जे लॉस मेकिंग इन्व्हेस्टमेंट्स आहेत, काय कुठला तरी एक स्टॉक असेल ज्याची व्हॅल्यू खालती गेलेली आणि तुम्हाला वाटते की पुढे जाऊन सुद्धा ही अजून खालीच जाणार आहे, अशा स्टॉक्सला तुम्ही आपल्या पोर्टफोलिओ मधून काढून द्या, जेणेकरून तुमची इक्विटी परत इक्विटीचा जो एक्सपोजर कमी होईल आणि परत तुम्ही 60-40चा रिक्वायरमेंट अचीव्ह करू शकता. आपला जो पोर्टफोलिओ आहे त्याला तुम्हाला सतत रिडिझाईन करावा लागणार आहे, कारण तुम्हाला अल्टिमेट तुमचा गोल काय आहे, प्रॉफिट इन्क्रीज करणे. आता हे जे पोर्टफोलिओ रिबॅलन्सिंग आहे ते तुम्ही स्वतःहून प्रोएक्टिव्हली पण करू शकता किंवा चेंज इन मार्केट एन्व्हायरमेंट मुळे पण तुम्हाला करावा लागू शकतो. इट इज एंटायरली अप टू यू. कारण तुमचे काय व्ह्यूज आहेत, तुम्हाला काय वाटतं तुमचे पोटेन्शियल रिटर्न्स किती येणार आहेत आणि तुम्ही कुठल्या क्लास ऑफ असेट मध्ये इन्व्हेस्ट करता, या सगळ्या गोष्टींवर लक्ष ठेवून त्यानंतर तुम्हाला डिसाईड करावं लागणार आहे की रिबॅलन्सिंग करायचं आहे की नाही आणि किती करायचंय. चला मित्रांनो, बघूया असे काय सिच्युएशन्स आहेत ज्याच्यात तुम्हाला पोर्टफोलिओ रिबॅलन्सिंग नक्कीच करावं लागणार आहे. सर्वप्रथम प्रत्येक वर्षी ऍटलिस्ट वन्स स्वतःहून आपण आपला पोर्टफोलिओ रिबॅलन्सिंग आपण केला पाहिजे, एस्पेशली आफ्टर टॅक्सेस, म्हणजे जेणेकरून तुम्ही पुढचा प्लॅन करू शकणार. त्यानंतर जर का तुम्ही बघितला पॉईंट नंबर 2 की तुमची जी असेट्स आहेत पोर्टफोलिओ मध्ये ते स्पेसिफाईड रेंज किंवा रिस्क ॲपेटाईट पेक्षा खालती जात आहेत, तर अशा वेळेस तुम्हाला परत पोर्टफोलिओ रिबॅलन्सिंग करावं लागणार आहे. अँड पॉईंट नंबर 3, जर का तुम्ही तुमचा जो स्पेसिफाईड गोल होता, जर का तुमचा गोल हिट झाला असेल किंवा तुम्ही खूप जवळ आले असाल, तर अशा वेळेस पण तुम्ही आपला पोर्टफोलिओ रिबॅलन्स करता. हे बघा, जर का तुम्ही पण अशा काही इन्व्हेस्टर्स मधनं असाल ज्याला असं वाटतं की मी आपला अख्खा इन्व्हेस्टमेंट एका पर्टिक्युलर पूलमध्ये, एक पर्टिक्युलर सेव्हिंग मध्ये टाकणार आहे, तर परत विचार करा. कारण पोर्टफोलिओ डायव्हर्सिफाय केल्याने तुम्हाला पर्टिक्युलर असेट क्लासचा ऍडव्हान्टेज घेता येतं, वेअर अदर असेट मे नॉट बी परफॉर्मिंग वेल, पण ही असेट चांगली परफॉर्म करते म्हणून तुमचं डायव्हर्सिफिकेशन मुळे प्रॉफिट झालेलं आहे. आता इमॅजिन करा, जर का तुम्ही आपले अख्खी सेव्हिंग एका पर्टिक्युलर इक्विटीमध्ये टाकली आणि मार्केट क्रॅश झाला, तर तुमची जी अख्खी सेव्हिंग आहे ती गेली रिस्कवर. परंतु जर का तुम्ही काही पर्सेंटेज फिक्स्ड इन्कम सिक्युरिटीज मध्ये टाकली असेल आणि काही इन इक्विटीज, तर तुम्ही थांबू शकता. यू कॅन लेट द मार्केट रिकवर. यांनी काय होईल, इक्विटीमध्ये तुम्ही जे लॉस बघताय ते फिक्स्ड इन्कम मध्ये तुम्ही थोडंफार ते रिकवर करू शकता. दॅट्स ऑल इज रिबॅलन्सिंग. ओके, चला मित्रांनो, यानंतर चौथ्या गोष्टी संदर्भात बोलूया, विच इज इन्शुअर युअरसेल्फ. हे बघा, इन्शुरन्स घेण्यामागचा जो सोल पर्पज आहे ते आहे मिटिगेशन ऑफ रिस्क आणि फायनान्शियल सपोर्ट देणे इन द केसेस ऑफ इमर्जन्सी. हेल्थ इन्शुरन्स असला किंवा लाईफ इन्शुरन्स पॉलिसी जरी असेल, तर ते तुम्हाला कॉन्टिंजन्सीज पासून वाचवतो. जर का तुम्हाला काही मेडिकल असिस्टन्सची गरज आली, तर तुमचा जो हेल्थ इन्शुरन्स आहे ते तुम्हाला कव्हरेज प्रोव्हाइड करतो आणि तुम्हाला असिस्टन्स आणि प्रोटेक्शन प्रोव्हाइड करतो आणि तुमचे जे फायनान्सेस आहेत ते हॅम्पर होत नाही. ऑन द अदर हँड, इन केस ऑफ लाईफ इन्शुरन्स, जर का सडन डिमाइज झाला तुमचं, तर तुमच्या मागे तुमच्या फॅमिली मेंबर्सला पण फायनान्शियल सपोर्ट देणे हे लाईफ इन्शुरन्स पॉलिसी करू शकते. म्हणजे हे जे इन्शुरन्स पॉलिसीज आहेत हे तुम्हाला मेडिकल इमर्जन्सी अँड इन केस ऑफ डिमाइज ऑल्सो हे तुम्हाला प्रोटेक्ट करतात, तुमच्या घरच्यांना प्रोटेक्ट करतात. तेवढंच नाही तर सर्वांनी आपला एक इमर्जन्सी फंड सुद्धा तयार करावा. ओके, चला बघूया की इमर्जन्सी फंड म्हणजे काय. तर इमर्जन्सी फंडचा अर्थ असा आहे की काही पैसे आपण सेट असाइड करून ठेवू फॉर फ्युचर इमर्जन्सीज किंवा फायनान्शियल डिस्ट्रेस. हे आपल्याला एक फायनान्शियल सिक्युरिटी प्रोव्हाइड करतो, एक सेफ्टी नेट सारखं काम करतो. कारण एक्सपेन्सेस कधीही वाढू शकतात, सडन इनलेस, होम रिपेअर्स काही सुद्धा येऊ शकतो आणि म्हणून इमर्जन्सी फंड्स सतत आपल्याकडे ठेवावं. आणि फायनली ज्या 5th गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायची आहे ती आहे ऑलवेज कीप ऑन इम्प्रूव्हिंग युअर फायनान्शियल नॉलेज. आपलं फायनान्शियल नॉलेज सतत इम्प्रूव्ह करत राहा, कारण फायनान्शियल नॉलेज तुम्हाला पॉवर देतो आपल्या फायनान्सेसला सक्सेसफुली मॅनेज करण्यासाठी. जितकं क्लोजली तुम्ही आपले स्वतःचे फायनान्सेस बघणार, तेवढं तुम्हाला त्यांना मॅनेज करण्यात इफेक्टिव्हली आणि एफिशियंटली तुम्हाला मदत होईल. तुम्ही आपल्या ओल्ड लायब्ररीमध्ये जावा, काही बुक्स आहेत जे लोक वाचतात, तुम्ही ते बुक्स वाचा. तुम्ही टेक्नॉलॉजीचा वापर करा, व्हेरियस प्लॅटफॉर्म्स आहेत, पॉडकास्ट आहेत, युट्यूब व्हिडिओज आहेत, ते बघा, ज्यांनी तुमची जी फायनान्शियल लिटरसी आहे ते वाढेल. तुम्ही आमच्या ग्रो चॅनलला सबस्क्राईब करा, कनेक्टेड राहा, कारण आम्ही सुद्धा पर्सनल फायनान्ससाठी बरेच व्हिडिओज अपलोड करतो, आहे की नाही. तर मित्रांनो, टू रॅप इट अप, आता जो उरलेला 2023 आहे त्यासाठी तुम्हाला एफिशियंट बजेट तयार करायचं आहे. बी व्हेरी 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 केअरफुल वाईल बॉरोइंग मनी. ओके, आणि जर का तुम्ही बॉरो करत असाल तर रिपे इट ऑन टाइम. आपला पोर्टफोलिओ सतत रिबॅलन्स करत राहा, वन्स इन इयर ऍटलिस्ट, आणि पोर्टफोलिओला डायव्हर्सिफाय करा. त्याहून महत्वाचं म्हणजे इन्शुरन्स परचेस करा, एक इमर्जन्सी फंड बिल्ड करा, जेणेकरून काही इमर्जन्सी जर का आलेत तर तुमचा जो फायनान्स आहे ते हॅम्पर होणार नाही. आणि त्यानंतर सर्वात इम्पॉर्टंट, आपला जो फायनान्शियल नॉलेज आहे त्याला इम्प्रूव्ह करा, जेणेकरून तुम्ही आपले फायनान्सेस एफिशियंटली आणि इफेक्टिव्हली मॅनेज करू
करू शकणार. दॅट्स ऑल फॉर टुडे. डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब ग्रो मराठी युट्यूब चॅनल अँड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. सायनिंग ऑफ. सी आदर्श जोशी. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय. Investment in securities market are subject to market risks. Read all the related documents carefully before investing. Please read the risk disclosure documents carefully before investing in equity shares, derivatives, mutual fund, and or other instruments traded on the stock exchanges.